हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या सिरियलकडे वळूयात. तर आपण पाहणार आहोत लपंडाव मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे ज्यावेळी मनस्विनी जी आहे ती त्या कुल्फीला त्रास देत असते, ज्यावेळी ती त्या खेळातून हरली त्यावेळी ती तिला शिक्षा देत असते आणि ती शिक्षा म्हणजे ती तिला स्केलने मारणार असते. तेवढ्यातच तिथे सखी जाते आणि सखीने लगेचच ती स्केल पकडलेली आहे आणि ती मनस्विनीला म्हणत असते की तुझी भीती दाखवावी म्हणून तू आता छोट्या लहान मुलांना देखील घाबरवायला निघाली आहेस का? हे बघ, तुला कुणीही घाबरत नाही आणि तुझी भीती कायम ठेवण्यासाठी तू अशी मुलांना त्रास देऊ शकत नाही, समजलं तुला? असं आता इथे ती तिला म्हणत असते आणि त्याच वेळी आता सखी जी आहे ती त्या छोट्या मुलीला वरती जायला सांगते आणि त्यावेळी आता ती देखील सखीचं म्हणणं ऐकते आणि वरती निघून जाते. इकडे आता ही जी मनस्विनी आहे ती तिला म्हणत असते की आत्ता जरी तू तिला वाचवलंस तरीही कायम या घरात सगळेजण मला घाबरत राहतील. तर आता सखी म्हणत असते की हां, मला असं वाटतं की तू तुझा तो दरारा, तू तुझी ती भीती कायम ठेवण्यासाठीच हे नक्की मुद्दाम त्यासाठी करत आहेस ना? तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की आता ते सगळं विसर. आता या घरामध्ये तुला कुणीही काडीचीही किंमत देणार नाही आणि हळूहळू सगळं काही बंद होईल, समजलं तुला? तर आता मनस्विनी जी आहे ती बोलते की नाही, असं कधीच होणार नाही. सखी म्हणते की जेव्हापासून मी आणि कबीर या घरात आलोय तेव्हापासून आता तुमची जी काही वाट लागायची सुरुवात झाली आहे ना, ती झालेली आहे आणि लवकरच तुमची पूर्णपणे वाट लागेल, असं इथे ती मनस्विनीला म्हणत असते. आणि त्यावेळी मनस्विनी जी आहे ती सखीला म्हणते की नाही, तू घरात आल्यापासून माझं काहीही वाकडं केलं नाही आहेस आणि कधी करूही शकणार नाहीस, समजलं तुला? तर त्यावेळी आता सखी त्या मनस्विनीला म्हणते की ते तर तुला चांगलंच दिसलं असेल की काय झालं आहे आणि काय होत आहे. तर त्यावेळी आता मनस्विनी जी आहे ती बोलते की त्याचा मला काहीही फरक पडत नाही. तर त्यावेळी आता इथे तुम्ही खेळात जरी जिंकला असाल तरीही खऱ्या आयुष्यात मी कोणालाही जिंकूच देणार नाही, असं आता इथे मनस्विनी म्हणत असते. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की खेळातही मी जिंकणार आणि आयुष्यातही मी जिंकणार. तर आता मनस्विनी जी आहे ती बोलते की चल मग बघायचं. सखी जी आहे ती बोलते की चला, म्हणजे मी सुरुवात करते आहे. तर लगेचच इथे सखी जी आहे ती आता ती सापशिडीचा खेळ खेळण्यासाठी खाली बसते आणि तिलाही पाहायचं असतं की या खेळामध्ये कोण जिंकतं. तर आता त्यावेळी आता इथे मनस्विनी ही सखीचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि सखी बोलते की मला चॅलेंज द्यायलाही आवडतं आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करायलाही आवडतं आणि ते चॅलेंज जिंकायलाही आवडतं. तर त्यावेळी आता मनस्विनी बोलते की ठीक आहे, चल मग बघूयात कोण जिंकतं. तर त्यावेळी सखीने खेळायला सुरुवात केली आहे आणि सखीला एकाच डावामध्ये 6 पडलेले आहेत आणि पहिल्याच डावामध्ये आता इथे ती याच्यात त्या घरामध्ये पोहोचलेली आहे. तर त्यावेळी आता ती पाहते आहे की बघ, पहिल्याच डावामध्ये मी जिंकले आहे आणि अशाच प्रकारे जशी खेळात जिंकले आहे ना, तशाच प्रकारे मी लवकरच खऱ्या आयुष्यात देखील जिंकणार आहे. तर मनस्विनी जी आहे तिला राग येतो कारण सखीने पहिल्याच डावात बाजी मारली होती. तर त्यावेळी मनस्विनी जी आहे ती बोलते की हा खेळ आहे, खेळात काहीही होऊ शकतं, पण खऱ्या आयुष्यात मी काही बदल घडू देणारच नाही आणि काही बदल होऊच देणार नाही. इकडे कबीर जो आहे तो तेजस्विनीला म्हणत असतो की आपल्याला तेजस्विनीला मनस्विनी बनवावंच लागेल. त्यावेळी आता कबीरची आई जी आहे ती कबीरला विचारू लागते की म्हणजे तू तेजस्विनीला मनस्विनी बनवणार आहे, पण मग काय करणार आहे? तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की आई, मी ना आता पुन्हा तेजस्विनी कामतचं साम्राज्य उभं करणार आहे आणि त्या सगळ्यात मी साथ देणार आहे आणि त्या साम्राज्याचा जो काही मालक असणार आहे तो मी असणार आहे. म्हणजेच या साम्राज्याचा मी वजीर असणार आहे.
आणि मी आता असा डाव टाकेल ना, तर ते त्याचा या मनस्विनीने कधीही विचार केला नसेल आणि मी सतत तेजस्विनीचा रक्षक म्हणून या सगळ्यात त्यांची साथ देईल आणि नेहमी त्यांची रक्षा करेल, असं आता कबीर इथे म्हणत असतो. ज्यावेळी कबीर हे सगळं बोलत असतो ना, त्यावेळी तेजस्विनीला खूप छान वाटत असतं. कारण आतापर्यंत कधीही कुणी तिची एवढ्या छान प्रकारे साथ दिली नव्हती आणि आज कबीर एवढा सगळं काही पाहून त्यांची साथ देणार आहे आणि तेही फक्त सखीसाठी आणि माझ्यासाठी, हे पाहून अगदी तिला भरून येतं. तर त्याच नंतर आता इकडे सखी आणि मनस्विनी, सखी म्हणत असते की हे चालणार नाही, आता मी जिंकले आहे आणि तसंच कायम नेहमी मीच जिंकत राहणार, बघतच राहा तुम्ही. या मनस्विनीला चीड येत असते कारण सखीने आतापर्यंत तिला सगळ्या ह्याच्यात मागे टाकलं होतं आणि कुठेतरी आता तिच्या मनालाही असं वाटत असतं की सखी नक्कीच काहीतरी करणार, सखी आणि कबीर मिळून. तर त्यावेळी आता इथे मनस्विनी जी आहे ती सखीला विचारू लागते की तू एकटी तर हे सगळं करू शकत नाही. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की मी नाही आहे, मी एकटी नाही आहे, कबीर आहे ना, कबीर आहेच की माझी साथ द्यायला आणि आम्ही दोघे जण मिळून तुला असं वरतून खाली आणू आणि मग तुला समजेल की ही सखी आणि कबीर काय करू शकतात दोघेही एकत्र आल्यानंतर. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की आम्ही सगळे प्रयत्न करणार, आम्ही वाटेल ते करू. तर त्यावेळी मनस्विनी म्हणत असते की ठीक आहे, करा, तू आणि तुझा तो फ्रॉड नवरा मिळून तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा, पण उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही हे कधीही सिद्ध करू शकणार नाही की मी तेजस्विनी नाही तर मनस्विनी आहे, कारण त्यासाठी लागणारे सगळे पुरावे मी नष्ट केले आहेत. तुम्ही काही जरी आणि कुठून जरी शोधून काढलत ना तरीही तुम्हाला काहीही तुमच्या हाती लागणार नाही, कारण मी सगळे DNA रिपोर्ट्स आणि माझ्या डोळ्यापर्यंत, माझ्या पायापासून तर माझ्या डोळ्यापर्यंत सगळं काही मी माझं रिपोर्ट्स तेजस्विनीच्या रिपोर्ट्सप्रमाणे बनवून घेतलेलं आहे. तर आता इकडे या सखीकडे आता काहीच पर्याय उरलेला नसतो की काय करावं. आता हिने तर सगळं काही आपल्या आईप्रमाणेच केलेलं आहे असं आता इथे सखी म्हणत असते. पण आता ती त्या गोष्टीचा विचार करते तरी देखील ती हार मानत नाही. इकडे आता कबीर तिच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की कशा पद्धतीने मी त्या मनस्विनीला बर्बाद करेल आणि हे सगळं ती ऐकत असते. पण ज्यावेळी आता ती ऐकत असते ना त्यावेळी तिला खूप छान वाटत असतं की कोणीतरी तिची साथ द्यायला तयार आहे आणि या सगळ्यात आता मलाही साथ द्यायला हवी. जसं की कबीर आपली साथ देतो आहे तसंच कबीरच्या म्हणण्यानुसार मलाही मनस्विनी व्हावंच लागेल. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनीची मैत्रीण आणि दोघेही जण कबीर आणि तेजस्विनीचं बोलणं ऐकत असतात. तर त्याच वेळी आता इथे त्यातला एक घोडा आता इथे ही तेजस्विनी उचलते आणि बोलते की ठीक आहे, मी होईल तयार, मी करेल सगळं काही. तर आता कबीरला माहिती होतं फक्त सखीसाठी इथे तेजस्विनी सगळं काही करायला तयार होईल. पण आता इथे या तेजस्विनीला कॉन्फिडंट कुठून आणायचा हा प्रश्न मला पडलेला असतो. तर इकडे आता ही सरकार जी आहे ती ऑफिसमध्ये बसलेली असते. त्याच वेळी तिने लॅपटॉप ऑन केला आणि तिथे न्यूज सुरू होते. आत्तापर्यंत टॉपमध्ये असलेली सरकारची कंपनी जी आता सरासर शेअर्समध्ये खाली उतरत आहे आणि ती ढासळत आहे. त्यामुळे या कंपनीचं खूप मोठं नुकसान होत चाललेलं आहे. तर लवकरच आता ही कंपनी जी आहे ती खालच्या क्रमांकावर येऊन पोहोचणार आहे. तर आता हे ऐकून आता इथे या मनस्विनीला खूप वाईट वाटतं, कारण आता फक्त जे काही झालं आहे ना हे सगळं फक्त सखीमुळे आणि त्या कबीरमुळे झालेलं आहे. तर त्याचवेळी आता इथे ज्यावेळी हे सगळे न्यूज ती पाहत असते त्याचवेळी अचानक कुणीतरी दरवाजावर नॉक करतं. तर आता ती सरकार जी आहे तिने त्याला ओळखलेलं नाही आहे. ती बोलते की कोण तुम्ही, मी ओळखलं नाही. तर त्यावेळी आता ती त्यांना आत बोलावते आणि इथे ते येऊन लगेच चेअरवरती बसतात. तर आता ते तिला त्यांची ओळख सांगू लागतात की मी प्रीतम धर्माधिकारी. तर त्यावेळी सरकार जे आहे ती बोलते की मग मग इथे काय करताय. तर त्यावेळी आता इथे ते सांगू लागतात की धर्माधिकारी इंडस्ट्रीचा एकमेव मालक. तर त्यावेळी आता इथे सरकार जी आहे ती विचार करू लागते की धर्माधिकारी इंडस्ट्रीज हे नाव ऐकलं आहे पण एवढं काही चर्चेत नाही आहे हे तिला माहिती असतं. मनस्विनी त्या गोष्टीचा विचार करते. तर त्यावेळी ते जे काही आहेत प्रीतम धर्माधिकारी ते बोलू लागतात की हे पहा, आतापर्यंत इंडस्ट्रीची मालकीण दुसरी होती म्हणजे माझी मॉम, ती आता हयात राहिलेली नाही आहे आणि जेव्हा ती या इंडस्ट्रीची
मालकीण होती त्यावेळी मी अमेरिकेत होतो. तर आता ही मनस्विनी जी आहे ती बोलते की हे सगळं तुम्ही मला का सांगताय? तर त्यावेळी आता प्रीतम जो आहे तो बोलतो की मी आता इथे आलो आहे म्हटल्यानंतर कशासाठी तरी आलोच असेल ना, म्हणून म्हटलं सांगावं. तर त्याच नंतर आता इकडे सरकार जी आहे ती पुढचं त्यांचं बोलणं ऐकून घेते. तर त्यावेळी ते बोलतात की आत्तापर्यंत मी अमेरिकेमध्ये बिझनेस करत होतो, पण ज्यावेळी माझी एक्सपायर झाली त्यावेळी मला हा बिझनेस सांभाळण्यासाठी इकडे यावं लागलं आणि त्याचमुळे मला कुठेतरी वाटलं की तुम्हालाही माझी गरज आहे आणि म्हणूनच मी इकडे आलो आहे. तर आता इकडे कबीर जो आहे तो काही न बोलता थांबलेला असतो. कबीरची आई कबीरला बोलते की काय झाले कबीर, तू असं शांत का बसला आहेस? कबीर बोलतो की मी कुणाची तरी वाट पाहतो आहे. तेवढ्यात दरवाजावर बेल वाजते आणि त्यावेळी आता कबीर आईला दरवाजा उघडायला सांगतो. तर आता कबीर ज्यांची वाट पाहत होता त्या सगळ्याजणी आलेल्या असतात. खरं तर ह्या ज्या मुली आहेत ना त्या काही मेकअप आर्टिस्ट असतात तर काही फॅशन डिझायनर असतात. तर त्यावेळी आता त्याने ठरवलं होतं की मनस्विनीचा जो काही लूक करायचा आहे त्यामध्ये आता ह्या सगळ्यांची आपल्याला गरज पडणार आहे आणि म्हणूनच कबीरने त्या सगळ्यांना बोलावून घेतलेलं असतं. तर आता इथे तेजस्विनी जी आहे ती बसलेली असतानाच आता ती कबीर जो आहे तो त्यांची ओळख तेजस्विनीशी करून देतो आणि बोलू लागतो की हा फोटो एकदा पाहून घ्या आणि तुम्हाला अगदी हुबेहूब या बाईसारखा ह्यांचा लूक करायचा आहे. तर त्यावेळी त्या मुली देखील बोलतात की ठीक आहे, हे जास्त काही डिफिकल्ट नाही आहे, आम्ही हे करू शकतो असं म्हणत आता इथे त्या बोलतात की ठीक आहे. कबीरने त्यांची ओळख तेजस्विनीला करून दिलेली आहे आणि आता तेजस्विनी जी आहे ती कबीरला म्हणत असते की पण कबीर, मी हे सगळं करू शकेल का? तर त्यावेळी आता कबीर बोलतो की का नाही करू शकणार, हे तुम्ही नक्की करू शकाल आणि मला माहिती आहे जर सखीला आपण धावावर लावलं आहे म्हटल्यानंतर सखीसाठी तर तुम्ही एवढं नक्कीच करू शकाल. तर आता इथे तिच्या डोक्यात पुन्हा सखीचा विचार येतो आणि म्हणूनच ती बोलते की हो, मी करेल हे सगळं असं म्हणत आता पुन्हा एकदा मग ही तेजस्विनी जी आहे ती हे सगळं करण्यासाठी रेडी होते. तेवढ्यातच तिथे ती जी काही मेकअप आर्टिस्ट आहे ती येते आणि बोलते की चला मॅडम, आपण एकदा ट्राय मारू असं म्हणत आता ती तिला घेऊन गेलेली आहे आणि त्याचनंतर आता इकडे ही जी माँ आहे ती कबीरला म्हणते की कबीर, हे सगळं काय आहे? तुला काय वाटतं, खरंच ही मनस्विनीसारखं करू शकेल का? तू बघ ना, तिच्यात अजिबात कॉन्फिडंट नाही आहे. ती आधीच भोळी-भावडी आणि अगदी निरागस आहे. त्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये कधीही तो कॉन्फिडंट येईल. तर आता कबीर बोलतो की नाही माँ, मला असं वाटतं की नक्कीच त्यांच्यामध्ये कॉन्फिडंट येईल. कारण एका मुलीसाठी आई काहीही करू शकते आणि कुठल्याही थराला जाऊ शकते, हे मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे आणि मला माहिती आहे की फक्त सखीसाठी या तेजस्विनी आंटी काहीतरी नक्कीच करू शकतील आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी त्यांना या सगळ्यात त्यांची साथ द्यायची आहे. तर आता माँ बोलतात की ठीक आहे, हे सगळं तर ठीक आहे कबीर, पण या सगळ्यामध्ये तुझ्या जीवाला काही झालं तर मी ते अजिबात खपून घेणार नाही. आधीच मी माझा मुलगा गमावला आहे आणि या सगळ्यात कुणी तुझ्या जीवावर उठलं तर मी त्यालाही सोडणार नाही. तर आता इथे कबीरला माने आधीच सांगून ठेवलेलं आहे की तुझ्या जीवाला काही होता कामा नये. तर त्याचनंतर आता इकडे हे धर्माधिकारी जे आहेत ते सरकारला सांगत असतात की आतापर्यंत मला असं वाटत होतं की भारतामध्ये माझं आणि माझ्या कंपनीचं नाव व्हावं आणि म्हणूनच मी आता इथे थांबलो आहे. कुठेतरी मला ही माझ्या नावाची चर्चा करायची आहे आणि त्याची गरज मला आहे. तर त्यावेळी तो बोलतो की आत्ता मला असं वाटतं की तुम्हालाही माझी गरज असावी, म्हणजे तुमच्या बुडत्या कंपनीला जर मी हात दिला तर कुठेतरी तुमच्यासोबत माझंही नाव होईल. म्हणजे सरकार कंपनीला धर्मादी कंपनीने पुन्हा वरती येण्यासाठी हात दिला आहे, अशीच चर्चा आता मार्केटमध्ये चालू राहील आणि त्या अर्थाने माझं नाव एका प्रकारे चर्चेत येईल. तर आता इथे सरकार जी आहे ती या गोष्टीचा विचार करते. तरी देखील ती म्हणत असते की पण का, मी ही डील तुमच्यासोबत का करू? माझं नुकसान जरी झालं ना तरीही मी वाकत नसते. तर त्यावेळी आता इथे धर्माधिकारी जे आहे ते सरकारला म्हणू लागतात की तुमची अशी गत आहे, मोडेल पण वाकणार नाही. तुमची एक दिवस कंपनी पूर्ण
पूर्णपणे पाण्यात बुडेल आणि त्यावेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही किती मोठी चूक केली आहे. आता तुमच्याकडे खूप मोठा चान्स आहे. जर तुम्ही माझा हात पकडलात आणि हळूहळू वर आलात तर त्यात तुमचाच फायदा होईल आणि त्यात थोडासा माझाही फायदा होईल. कारण तुमच्या नावामुळे कुठेतरी माझं नावही या चर्चेमध्ये येईल. तर आता इथे सरकारला कुठेतरी त्यांचं म्हणणं पटलं आहे आणि त्याचवेळी आता सरकार इथे गप्प बसलेले आहे. तेवढ्यातच धर्माधिकाऱ्याने त्याच्या पियेला आवाज दिला आहे आणि त्यानंतर इथे त्यांनी पिशवीमध्ये एक सरकारसाठी खास कुठल्या तरी देशातून एक गिफ्ट आणलेलं आहे. तर आता ती पाहते आहे की खरंच हे खूप किमती आहे. ते पाहून आता सरकार जे आहे ती बोलते की हे कुठून आणलं आहे. तर आता ते एशियावरून आणलं असतं कदाचित आणि आता ती बोलते की ठीक आहे. तर आता इथे सरकारने हात पुढे केलेला आहे आणि आता ही डील त्यांची फायनल झालेली आहे की दोघेही जण एकत्र काम करणार आहेत. तर आता प्रीतम धर्माधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. तर त्याचनंतर आता सरकार तरी देखील विचार करत असते की काय काय करू, हे जे काही प्रपोजल आहे ते ॲक्सेप्ट करू की नको. कारण आतापर्यंत सरकार कधीही कुणासमोर झुकलेली नाही आहे आणि आता तिला वाटतं की आता मलाही झुकायला नको आहे. पण आता तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नसतो. जर आता तिने झुकली नसती तर कुठेतरी तिचे शेअर्स जे आहेत ते खूप खाली गेले असते आणि त्यांच्या कंपनीचं खूप नुकसान झालं असतं. तर त्याचनंतर आता इकडे आता सरकारने आणि दोघांनी मिळून ती डील फायनल केली आणि तिथून हे धर्माधिकारी तिथून निघून जातात आणि त्याचनंतर आता इकडे सरकार त्या गोष्टीचा विचार करू लागते. आणि आता ते गेल्यानंतर इकडे बाहेर गेल्यानंतर सगळ्यात आधी सखीला कॉल करतात. तर मित्रांनो, आता पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे की हे जे काही प्रीतम धर्माधिकारी जे आहेत ना, ते फक्त सखीच्या सांगण्यावरून तिथे मनस्विनीच्या कंपनीमध्ये गेलेले होते आणि आता इथे सखीच्या सांगण्यावरून त्यांनी सगळी काही डील वगैरे फायनल केली आहे आणि आता त्यांचं काम झालेलं आहे. इकडे आता सखी ही खुश आणि तिकडे ते प्रीतम धर्माधिकारी देखील खुश असं झालेलं असतं. तर आता इकडे सखी याबद्दल सगळी काही चर्चा कबीरला सांगणार आहे. कबीर जो आहे तो बोलतो की सखी हे सगळं काय आहे, आता कोण आहेत हे प्रीतम धर्माधिकारी. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती या कबीरला सगळं काही सांगणार आहे की तिचा प्लॅन नक्की काय आहे ते. आणि इकडे कबीरने वेगळाच प्लॅन केलेला असतो पण याबद्दल सखीला अजून काहीही माहिती नसते. पण आता लवकरच आपला एक जो काही प्रीतम अधिकारी हा इक्का आहे ना, तो लवकरच आपल्या हातात सगळे काही पुरावे शोधून काढेल. तर त्यावेळी आता इथे कबीर तिला विचारत असतो की हा प्रीतम धर्माधिकारी नक्की काय आहे, मला सांग. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती कबीरला म्हणते की ते आज रात्री 2 वाजता कळणार आहे. तर आता इथे कबीर त्या गोष्टीचा विचार करू लागतो की सखीने नक्की काय प्लॅन केला आहे. तर त्याचनंतर आता इथे ही जी मनस्विनी आहे ती रात्रीच्या वेळी कुठेतरी बाहेर निघालेली असते आणि इकडे आता ती बाहेर गेल्यानंतर सखीला कळते की आता मनस्विनी घराबाहेर पडलेली आहे. इकडे सखी म्हणते की आज आता स्वतः मनस्विनी आपल्याला पुरावे शोधून देणार आहे. मनस्विनी असं काही करणार आहे जेणेकरून ती स्वतःच आपल्याला पुरावे देणार आहे. तर मनस्विनी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि तिचं रक्त वगैरे काढलेलं असतं. नक्की हे सगळं काय चाललं आहे, मनस्विनीने हे सगळं का केलं. तर सखीच्या हातात तिचं रक्त असतं का, तर ह्या रक्तामधून आता सखी काय सिद्ध करणार आहे हे आता पुढील भागात पाहायला रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा.